नमस्कार मित्रांनो, एकीकडे शहर विद्रुपीकरण होतं हे कारण समोर ठेवून शहरातील जे अनधिकृत होर्डिंग्स असो, जागजागी जे होर्डिंग लावून जे पूर्ण कचरा करण्यात आलेला होता ते काढण्याचं काम खूप जोरात सुरू आहे आणि दुसरीकडे अतिक्रमण हटवण्याचं देखील कार्य खूप जोरात सुरू आहे. परंतु एकीकडे अतिक्रमण हटवण्याचं कार्य सुरू असताना बालाजी चौक ते नवीन मोंढा रोड हा जो रोड आहे इथं मलबा आणून टाकण्यात आलेला आहे. जे आपला बांधकामाचा मलबा असतो तो इथं आणून टाकण्यात आलेला आहे. याच गोष्टीमुळे अतिक्रमण वाढण्यास वाव मिळतो, प्रोत्साहन मिळतो. तर हे जे स्वच्छता निरीक्षक हे काय झोपलेले असतात का? हे सगळं होत असताना मध्यंतरी राधाकृष्ण महाराज यांची इथं कथा झाली. हेच जागा आहे, इथं कथा झाली. कथा झाल्यानंतर इथं कथेदरम्यान इथं स्वच्छता करण्यात आली, अतिक्रमणं काढण्यात आली, ढिगारा होते ते मलब्याचे उचलण्यात आले. आणि शहरात जर आपण पाहिलं तर जागजागी हे जे ढिगारे आपल्याला पाहण्यास मिळतात, तर यांच्यावर कारवाया का करण्यात येत नाही? स्वच्छता निरीक्षक याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करतो हा प्रश्न निर्माण होतोय. लेडी सिंगम नावानं जे आपण एक ओळखत होतो, ज्योतिप्रिया सिंग मॅडम, त्याच्यानंतर आज आपल्याला पुन्हा अनुभव घेण्यास येतोय की लेडी सिंगम म्हणजे आता प्रियंका राजपूत मॅडम यांना म्हणायला हरकत नाही, कारण की त्या आल्यापासून या कारवाया निश्चितच धडाधड सुरू झालेल्या आहे. आता मार्च एंडचं कारण समोर असू शकतं, त्यामुळे या कारवाया केल्या जात असतील. व्यापाऱ्यांकडून जे कर वसुली सुरू आहे, टॅक्स पावत्या जे 5-5 वर्ष कोणी लक्ष दिलं नाही, अचानक येऊन आता हे टॅक्स पावत्या वसूल करू लागले 5-5 वर्षाचे एक खट्टी, तर हे देखील कारवाया होते. निश्चितच कुठं या ज्या कारवाया लेडी सिंगम ज्या प्रियंका राजपूत मॅडम ते आल्यानंतर खूप गतीनं सुरू झालेलं आहे. परंतु गतीनं जरी सुरू असल्या तर एकीकडे हे जे शहरात टाकण्यात येत आहे, मग शहराच्या मेन वस्तीमध्ये मेन रोडवर हा मलबा टाकण्यात येतो. या मलब्यावर का कारवाई करण्यात येत नाही? या स्वच्छता निरीक्षकांना जाब का विचारण्यात येत नाही? आयुक्तांना जर ह्याबद्दल आपण विचारणा केली किंवा तक्रार केली की असं असं घडतंय, तर ते पाहतो करतो अशी कारणं पुढे करतात. नेमकी लगेच या गोष्टींवर कारवाई का करण्यात येत नाही? की जसं टाकलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दरदर डोळ्यानं दिसतं या सगळ्या गोष्टी, दुसऱ्याच दिवशी स्वच्छता निरीक्षकांना विचारणा करून या गोष्टी का घडत आहेत तिथल्या तिथं थांबवण्यात येत नाही. एकीकडे आरेचवी समोर जर आपण पाहिलं, एक कालची घटना आहे. काल कारवाई करण्यात आली. लेडी सिंगम आपल्या ज्या प्रियंका राजपूत मॅडम आहे त्या फेरफटका मारण्यासाठी निघल्या होत्या शहरामध्ये, की शहरात काय सुरू आहे त्यांना बघायचं होतं. तर त्यांना ते निदर्शनास आलं की इथं नालीचा आणि बांधकामाचा मलबा इथं टाकण्यात आलाय. त्यांनी विचारपूस केली, त्याच्यात माहिती घेतली की कोणत्या कंत्राटदाराचं काम आहे, आणि लगेचच दुसऱ्या दिवशी तो मलबा उचलण्यात देखील आला. आणि जो कंत्राटदार आहे त्याची माहिती घेऊन कडबी मंडी येथील जो काम चालू आहे जवळपास नाल्यांचं, तिथला तो मलबा असल्याचं निदर्शनास आलं. आणि कंत्राटदाराला 1 लाख रुपयापर्यंत दंड ठोठावण्यात देखील आल्याची माहिती समोर येते. मग जर एकीकडे ह्या कारवाई होते, तर मग दुसरीकडे हे कानाडोळा का करण्यात येते? तिथं आरेचवी जवळ तुम्ही जर बघितलं तर तिथं कारवाई करण्यात आली. थोडंच पुढं आरेचवी शाळेच्या पुढे जर आपण तवराला पेट्रोल पंप पर्यंत गेलो तर पूर्ण जे लालबागचा एरिया आहे त्याच्या रोडच्या बाजूला मोठमोठाले ढीग साचण्यात आलेले. हे कधी टाकले, कोणी टाकले, याच्यावर राजपूत मॅडमनी विचारणा केली नाही. आता हे जे बालाजी चौक ते नवीन मोंढा रोड आहे, इथं वर्तमानपत्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून सलग बातम्या येत आहे की इथं मलबा टाकण्यात आलेला आहे. पण याच्यावर अद्यापपर्यंत साधी कारवाई देखील करण्यात आलेली नाही, कोणी विचारणा सुद्धा करण्यात आलेली नाही. हे कशामुळे टाकलंय? नंतर इथंच हळूहळू 1 ढीग आहे, नंतर 2 ढीग होऊन 10 ढीग होऊन मग बाजूला अतिक्रमण थाटायला सुरुवात होणार. पुढे चालून तुम्ही कारवाया करणार, एखाद्या गोरगरिबाच्या पोटावर पाय देणार. मग ते करण्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा निदर्शनास आहे तेव्हा तुम्ही याच्यावर कारवाया का करत नाही हा जनतेतून संतप्त प्रश्न निर्माण होतो. जेव्हा हातात असतं तेव्हा का केलं जात नाही? जर आपण मागं गोल्डन जुबलीचा एरिया बघितला शाळेचा, त्या शाळेत देखील बिंदासपणे कडेला तुम्ही मलबा टाकण्याचं काम सुरू आहे. कोण टाकतं, कधी टाकतं काही माहित नाही. आपण जो व्हिडिओमध्ये बघताय की इथं जे कडबी मंडीमध्ये काम सुरू आहे, इतकं ह्या 3 दिवस झालेले पाईप येऊन पडलेले, सगळा मलबा बाहेर पडलेला आहे. इथल्या व्यापाऱ्यांनी कसं धंदा करावा, कसं जगावं, इथल्या रहिवाशांनी कसं जगावं हा प्रश्न तिथल्या लोकांनी उपस्थित केलाय. तर लेडी सिंगम मॅडम, प्रियंका राजपूत मॅडम अतिरिक्त आयुक्त ज्या महानगरपालिकेच्या आहेत, तर हे जे बालाजी चौक ते नवीन मोंढा रोड आहे इथं जो मलबा टाकण्यात आलेला हा कधी उचलण्यात येईल आणि स्वच्छता निरीक्षकांवर काय कारवाई करण्यात येईल? अशा घटना वारंवार घडत असतील तर आरेचवीवर जेव्हा कारवाई करताना हा जो बालाजी चौक ते नवीन मोंढ्याचा रोड आहे इथं जो टाकण्यात आलेला मलबा आहे ह्याच्यावर हा शहरात येत नाही का भाग? इथं कारवाई केली नाही पाहिजे का? आपण इथं फेरफटका मारला नाही, आपण फेरफटका मारायचा वेट करायचा का इथल्या लोकांनी? हा प्रश्न उपस्थित होतोय. मी अनुप्राटी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.